नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर कशा आहात तुम्ही? आशा करते मस्त असाल. तर बघा मी ना माझ्या कस्टमरचे दोन असे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत. बघा किती मस्त अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. सामोरून कटोऱ्याचा ब्लाऊज आहे. हातावर पण मस्त अशी डिझाईन आलेली आहे. शॉर्ट स्टिंग काढून घेतलेली आहे. म्हणजे लहान अस्तींचा ब्लाऊज आहे हा. तर याची शिलाई मी ना 300 रुपये घेतलेली आहे. हा पण त्याच साईजचा ब्लाऊज आहे. बघा. तर मागच्या साईडनं मी ना असा गळा बनवून घेतलेला आहे. याच्यावर फ्लावर असा खूप सुंदर काढून घेतलेला आहे. बघा. तर याची शिलाई किती घेतली तर मी याची शिलाई 300 रुपये शिलाई घेतलेली आहे. म्हणजे एका कस्टमरचे माझे 3 ब्लाऊज होते, 3 साड्या, 3 ब्लाऊज. तर 3 साड्या नेल्या आहेत. 2 ब्लाऊज मी व्हायचे होते तर ठेवून घेतलेली आहे. तर आता मी हे 2 ब्लाऊज तुमच्या सोबत शेअर करत आहे. तर बघा, आज आपण मस्त अशी डिझाईन मटक्या गळ्यावर बनवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. स्किप करता न पहा, पूर्ण पहा. व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण कटाईला आणि टिचिंगला दोन्ही पण सुरुवात करूया. आता माझी कामं झालेली आहेत सगळे. ब्लाऊज पण एक शिवून घेतलेला आहे. आता आपण ब्लाऊजला शिवायला सुरुवात करू. तर बघा, आता आपल्याला मटका गळा काढायचा आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी जेवढी असेल आपली त्याच्यापेक्षा 1 इंचानं वाढवून घ्यायची आहे. तर बघा मी ना 13ची लांबी आहे तर 14 इंच घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर बघा मी 5.25 इंच मोजून घेतलेला आहे. आता आपल्याला इथून शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. तर मी ना इथून 3 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा. तर मागचा गळा कितीचा आहे, तर मागच्या साईडनं आपल्या ब्लाऊजवरून माप घेऊ शकतो आपण. तर बघा मागचा गळा आहे 3 इंच. तर मी ना याच्यावर 3.5 इंच मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला मटका गळ्याचा आकार काढायचा आहे. तर बघा इथून 3 इंच असं चॉक लावून घ्यायचं आहे. बस शोल्डर वरून सनी आपल्याला इथपर्यंत 3 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सनी पाऊण इंच किंवा अर्धा इंच आपल्याला इथून बाहेर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अर्धा इंच आपल्या म्हणजे शिलाईमध्ये वर शोल्डर शिलाईमध्ये जाण्यासाठी तो भाग सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा हलकासा असा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी मटका गळा तयार करून घेत आहे. तर बघा हा झाला मटका गळा. तर आता मी कटाई करून घेत आहे. तर बघा मटका गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला ब्लाऊज पीसवर जोडून घ्यायचा आहे. बघा आपण पूर्ण गळ्यावर शिलाई करून घेतलेली आहे. तर हा आपल्या उरलेला भाग आहे हा काटून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या जो आपण गळा तयार केलेला आहे त्याच्यावर आपल्याला असे कैचीनं खाचे देऊन द्यायचे आहे. कारण आपला गळा पलटल्या पाहिजे. म्हणजे फिनिशिंग मस्त अशी व्यवस्थित आल्या पाहिजे. आता आपल्याला हा भाग असा पलटवून घ्यायचा आहे.
आता आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावर टक्स लावून घ्यायचे आहे. तर बघा कमरेचा भाग किती आहे तर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. त्याच्यानुसार आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. आता बघा मी दोन्ही साईडनं टक्स लावून घेतलेले आहे. आता आपल्याला या म्हणजे जिथून आपला गळा काढलेला आहे त्याच्यावरून सनी आपल्याला पूर्ण अशी लेस लावून घ्यायची आहे. आपण आता याच्यावरून सनी सिंगल सिलाई केलेली आहे तर आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे साईडनं शिलाई लावून घ्यायची आहे. आपली लेस हे जी आहे हे अशी मोडून राहिली आहे तर आपली लेस अशी अशी राहिली पाहिजे. तर बघा आपण आता पूर्ण अशी मटका गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. किती मस्त असा दिसत आहे. ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर खूप असा डीप तयार होतो. म्हणजे पाठीवर असा मस्त डीप असा गळा दिसतो. तर बघा आपले जे कमरेच्या भागानं आपण जेव्हा फिटिंग करतो तर इकडे आपला कोना निघतो तर तसं नाही निघल्या पाहिजे. तर आपल्याला इथून काय करायचं आहे असा थोडा कैचीनं हा भाग कटाई करून घ्यायचा आहे. तर आता आपण कंबरपट्टा तयार करून घेत आहोत. तर आपल्याला कंबरपट्टी अशी कंबरपट्टी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अशी कमरेच्या भागाला जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावर एक फोल्ड करून अशी एक पोस्ट शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा पलटवून घ्यायचा आहे. याच्यावरून कच्ची शिलाई लावून घ्यायची. शिलाई करण्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई काढून घ्यायची आहे. आपल्याला 3 इंचाची अशी बरोबर पट्टी घ्यायची आहे. लांबीमध्ये 9 इंच. तर आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही भाग असे सारखे करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला असं इथून छोट्या छोट्या असे प्लेट करून घ्यायचे आहे.
तर आपल्याला ह्या भाग आपल्याला इथं असा बरोबर असा जोडून घ्यायचा आहे. बरोबर आपल्याला हा जो दोनही साईड बरोबर असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कटाई करून घ्यायचा आहे, असा सारखा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला अशी लेस जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला फोल्ड करून अशी याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा उरलेला भाग कटाई करून घ्यायचा आहे. तर बघा किती मस्त असं लटकन तयार झालेलं आहे. छान असा लटकन दिसत आहे. ब्लाऊज शिवल्याच्या नंतर पाठीवर खूप असा सुंदर दिसतो. आता आपल्याला इथून शोल्डर वरून बरोबर असं 3 इंच मोजून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं 3 इंचावर बरोबर चॉक लावून घ्यायचा आहे. दोनही साईडनं 3 इंच मोजून घ्यायचं आहे. 3 इंच 2.5 इंच आपण घेऊ शकतो. तर आपण जास्त वर केले तर आपल्या वर असं लावून होते, म्हणजे मानपाशी होते, नेकपाशी. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आता आम्ही इथं असे दोरीला शिलाई करून घेत आहे. बघा किती मस्त असा डीप गळा बनून तयार झालेला आहे. मटका डीप गळा बनून तयार झाला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर